श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. नेहमी तुमच्या मनात हा प्रश्न असतो की मला पूजापाठ करता करता एवढी वर्ष झाली, पण मला अजूनपर्यंत माझ्या देवाचे, माझ्या भगवंताचे दर्शन झाले नाहीये आणि नाही मला अजून कोणती अनुभूती आली. मग जरी ते भगवंत श्री स्वामी समर्थ असोत, श्री शिवजी असोत, श्री हरी विष्णू असोत, राम असोत, हनुमान महाराज असोत, तसेच श्री कृष्ण असोत किंवा मग कोणीही देवी देवता काना असो, तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय की जो पण सेवेकरी परमात्म्याची सेवा करतो, परमात्म्याच्या ईश्वर तत्वास प्राप्त करण्यासाठी त्यांची आराधना करतो, भक्ती करतो, त्याला नक्कीच दर्शन होते भगवंताचे. आणि हे गरजेचे नाहीये की दर्शनासाठी तुमच्याकडे खूप मोठ्या सामग्रीची असणे आवश्यकता आहे, किंवा मग कोणता मोठा होम हवन तुम्हाला करावा लागेल, किंवा मग कोणता मोठा भोग प्रसादी भगवंतास तुम्हाला करावा लागेल. तर बघतो असे काहीच गरजेचे नाहीये. बघतो भगवंत तुमच्या भावाचा भुकेलेला असतो. तुम्हाला माहित पण पडत नाही की तुम्हाला पण त्यांचे दर्शन झालेले आहे. त्यामुळे काही वेळा तुम्हाला स्वतःवर शंका येते, काही वेळा भगवंत तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून दर्शन देतात आणि तुम्ही या गोष्टींना हलक्यावर घेता. तुम्ही विचार करता की हे फक्त काही असंच होत असतं. पण बघतो स्वप्नाच्या माध्यमातूनच सर्वात प्रथम इष्टदेवतेचे, तुमच्या देवाचे दर्शन होत असते. तुम्ही कधीही कोणती साधना करता, कधीही कोणती पूजा करता, मग जर तुम्ही नवरात्रीत किंवा मार्गशीर्ष अथवा दत्त जयंतीस कोणते व्रत करता, कधी जर कोणत्या देवतेचे दर्शन तुम्हाला जेव्हा होते, त्यांची उपस्थिती जाणवते, तर सर्वात प्रथम तुम्हाला ती स्वप्नाच्या माध्यमातूनच होते. जर तुम्ही इच्छित असाल तर त्यास खरे मानू शकता, किंवा मग जर मानत नसाल तर त्यास खोटेही मानू शकता. कारण जास्तीत जास्त लोक स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत की जे मला स्वप्नात दिसले ते सत्य आहे. पण स्वप्नात जे देवी देवतांचे दर्शन होते ते अनेक रूपात होते. काही वेळा तुम्हाला ती मूर्ती, तो फोटो दिसू लागतो जो की तुमच्या घराच्या मंदिरात आहे. तर काही वेळा कोणत्या अशा मंदिरात जेथे तुम्ही आधी गेले आहात, कोणते सिद्धपीठ स्थान आहे, तेथे कोणते सिद्धपीठ मंदिर आहे, ती मूर्ती अथवा त्याचा फोटो तुम्हाला दिसू लागतो. काही वेळा तुम्ही कोणत्या आपल्या मित्रासोबत कुठे गेलेले आहात, किंवा मग तुमच्या त्या मित्राच्या व नातेवाईकाच्या घरी तुम्ही गेलेले असाल, तर त्यांच्या घरातील जी मूर्ती अथवा फोटो आहे तो तुम्हाला दिसू लागतो. ज्या लोकांना आपल्या इष्टदेवतेचे दर्शन होते, ज्या लोकांना आपल्या आवडत्या देवतेचे दर्शन होते, त्यांना स्वप्नाच्या माध्यमातून ती मूर्ती किंवा मग तो फोटो दिसू लागतो जो तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. जर तुम्हाला अशा प्रकारची मूर्ती वा फोटो दिसू लागतो तर याचा अर्थ तुम्हाला देवतेचे, तुमच्या भगवंताचे दर्शन झालेले आहे. आता असे नाही की ते साक्षात तुमच्या समोर प्रकट होतील तेव्हाच तुम्ही असे मानाल की देवाचे, तुमच्या भगवंताचे दर्शन झालेले आहे. स्वप्नाच्या माध्यमातून ते तुम्हाला दर्शन देतात. स्वप्नाच्या माध्यमातून ते तुम्हाला सर्वात प्रथम इशारा देतात. जर तुम्ही कोणती चूक करता तेव्हा स्वप्नाच्या माध्यमातूनच ते तुम्हाला तुमचा पुढील मार्ग, रस्ता सांगतात की तुम्हाला आता पुढे काय केले पाहिजे. जर तुम्हाला कोणती अडचण, समस्या आहे तर त्याचे समाधानही ते तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या माध्यमातूनच सांगतात. जर तुम्ही कुठे थांबलेले आहात, तुमची प्रगती खुंटलेली आहे आणि तुम्ही पुढे जाऊ इच्छिता, तर पुढील रस्ताही ते तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातूनच सांगतात. पण बघतो तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे की हे जे स्वप्नाच्या माध्यमातून मला दर्शन झाले आहे ते माझ्या इष्टदेवतेचेच दर्शन होते. काही वेळा एक अशी मूर्ती तुम्हाला दिसू लागते की जी की कोणत्या सुनसान ठिकाणी आहे, जी चौकडीत आहे. ती जी मूर्ती जी तुम्हाला विशाल अशी दिसत आहे, किंवा मग त्याची खूप सारी डोकी आहेत, खूप सारे हात आहेत, अशी मूर्ती जी तुम्हाला दिसत आहे, तर ती तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन दिसत आहे. जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होते तेव्हा ते तुम्हाला अगदी सौम्य रूपातच होत असतं. बघतो हे तुम्ही अगदी नेहमी ध्यानात ठेवा. सौम्य रूपात ते उभे आहेत, ते हातात काहीतरी घेऊन उभे आहेत, तुम्हाला ते काहीतरी देत आहेत, ते मंदिरात विराजमान आहेत. अशा प्रकाराने ते तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून दर्शन देतात. बघतो काही लोकांचे हे मत असते की ते असे बोलतात, पूजापाठ करण्यात आमचे मन लागत नाही. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मंदिरात ही जाणीव होते की हा, मी मंदिरात आहे आणि मला खूप शांती मिळते, ते वातावरण मिळते ज्याने की त्यांना असे वाटते येथे पूजापाठ केली जाऊ शकते, येथे दैविक शक्ती विराजमान आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की असे नाही की तुमच्या घरामध्ये त्या शक्ती विराजमान होऊ शकणार नाही, तर उलट त्या शक्ती, त्या ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतात. त्यांची अशी जाणीव तुम्हाला तुमच्या घरामध्ये होऊ शकते. आता असे वातावरण तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाहायला मिळू शकते जर तुमची इच्छा प्रबळ असेल की आमच्या घरामध्ये असे वातावरण बनेल पूजापाठचे. आणि तसेच बघतो काही लोक असेही बोलतात की माझ्याजवळ एकच खोली आहे, काही लोक बोलतात की माझ्याजवळ मंदिरासाठी जागाच नाहीये,
तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की जर तुम्हाला असे वातावरण बनवायचे आहे तुमच्या घराच्या मंदिरामध्ये ज्याने तेथे त्या दैवी शक्तींचा सहवास व्हावा, तर तुम्हाला तेथे एक वेगळी खोली पूजेसाठी बनवावीच लागेल. एक अशी खोली तुम्हाला बनवावी लागेल ज्यामध्ये फक्त आणि फक्त पूजापाठच केली जाईल. कोणी अन्य व्यक्ती ना त्या खोलीत झोपेल, ना त्या खोलीत जेवेल, आणि ना कोणी घरातील व्यक्ती त्या खोलीत वारंवार जात राहील. फक्त आणि फक्त साफ शुद्ध होऊनच जर कोणी पूजा करण्यासाठी जाऊ इच्छितो, कोणी नतमस्तक होण्यासाठी जाऊ इच्छितो तर जाऊ शकतो, पण अशुद्ध रूपाने तेथे कोणीही जाणार नाही. आणि मग तुम्हीच पाहाल की हळूहळू तुमच्या घरामध्येही त्या दैविक शक्ती विराजमान स्थापन होण्यास सुरुवात होईल. पण बघतो त्यासाठी तुम्हाला त्या मंदिराला अशा प्रकारे व्यवस्थित करावे लागेल की तुमचे आकर्षण त्या मंदिराच्या प्रती वाढेल. एक अशी मनमोहक मूर्ती वा फोटो आपल्या इष्टदेवतेचा घेऊन या ज्याविषयी तुम्हाला तिला पाहून तुमचे आकर्षण त्या मूर्ती किंवा फोटोविषयी वाढत जाईल. जिला तुमची नजर जेव्हा पण पाहिल तर त्याच्यावरून ती हलताच कामा नये. तिला तुम्ही असे सजवा, जर ती मूर्ती असेल तर तिला असे छान वस्त्र घाला, दागदागिने आभूषण घाला, अगदी तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे, की तिला तुम्ही एकदा पाहाल तर तिच्याकडे पाहतच राहाल. त्या मंदिरासही असे तुम्ही सजवा की तुमचे जे मन आहे त्या मंदिराकडे खेचले जात राहील. मग तुम्ही स्वतःच पाहाल की तुम्हाला पूजा करण्यामध्येही आता आनंद येईल, तुम्हाला मंत्रजप करण्यातही आनंद येईल, तुम्हाला इष्टदेवतेची कृपाही प्राप्त होत जाईल, तुम्हाला त्यांची उपस्थितीची जाणीव होईल. तुम्ही सुगंधित धूप जळवा, देशी तुपाचा दिवा जळवा, मंदिरात साफसफाई करून आणि स्वच्छ होऊन, म्हणजेच की खोलीची साफसफाई करून साफ व स्वच्छ कपडे घाला. पहा बघतो, पवित्रता जी आहे, ज्याची पावित्र्यता असते तेथेच भगवंत वास करतो. तर पवित्र होणे खूपच आवश्यक आहे. म्हणजेच की तन, मन आणि धनाने पवित्र राहा. त्यानंतर तुम्ही पूजा कराल तर तुम्हाला तीच जाणीव होईल, ते इष्टदेव तिथेच विराजमान होतील आणि तुम्हीच पाहाल की मग तुमची भक्ती पुढेच पुढे वाढत जाईल. तुमच्या स्वप्नांमध्ये जे देवता तुम्हाला दर्शन देतात त्यांना तुम्ही सत्य माना, कारण ते तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून दर्शन देतात. कोणती मूर्ती जी तुम्ही कधी पाहिली नसेल ती तुम्हाला जर दिसू लागली तर याचा अर्थ तुमची इष्टदेवता तुम्हाला संकेत देत आहे की तिची कृपा तुमच्यावर आहे, तिची भक्ती तुम्ही वाढवत जा. जेव्हा तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून त्यांचे दर्शन होईल आणि तुम्ही त्यांचा मंत्रजप करत नसाल तर तुम्ही त्यांचा मंत्रजप करण्यास सुरुवात करा, ध्यान करण्यास सुरुवात करा, त्यांचे गुणगान करण्यासही सुरू करा, त्यांचे भजन, अभंग यांचे गुणगान करण्यास सुरू करा, त्यांच्या आवडीचा भोग प्रसाद करण्यास व त्यांना दाखविण्यास सुरुवात करा. जसे की त्यांचे नाव घेऊन की हे माझ्या इष्टदेवते, हा तुझा भोग प्रसाद आहे, कृपया तुम्ही याचा स्वीकार करा. आणि 2-3 तासांच्या नंतर त्या प्रसादाला तुमच्या घरातील सदस्यांमध्ये वाटून त्याचा लाभ प्राप्त करून घ्या. तर बघतो तुम्ही जेव्हा असे करण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्हीच पाहाल की तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची कृपाही प्राप्त होत आहे आणि त्याचसोबत तुमचे पूजापाठ करण्यातही मन लागलेले आहे. कारण पूजापाठ करण्यासाठी मन जे लागावे लागते त्याच्यासाठी ते वातावरण निर्माण होणे अत्यंत गरजेचे असते. जसे तुम्ही घरी अभ्यास करू शकत नाही, तुम्हाला ट्युशनला जावे लागते, स्कूल कॉलेजला जावे लागते, कारण तिथे तसे अभ्यासाचे शिक्षण प्राप्त करून घेण्याचे ते वातावरण निर्माण असते आणि त्याचा परिणाम स्वरूप आपण विद्या प्राप्त करू लागतो. तसेच बघतो तुम्ही घरी पूजा करू शकत नसता, पण जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तिथे तुम्ही अगदी शांतपणे मन लावून पूजापाठ व ग्रंथांचे वाचन अगदी सहज करता, कारण तेथे तसे वातावरण असते. थोडक्यात काय बघतो, अगदी अशाच प्रकारे वातावरण तुम्हाला तुमच्या घराच्या मंदिरात बनवावे लागेल, ज्याने की तुम्हाला जाणवू लागेल की तुम्ही घराच्या मंदिरात आहात आणि तेथे तुमची इष्टदेवता ही तुमच्या समोर विराजमान आहे, ती तुमच्यासोबत तेथे उपस्थित आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या भगवंताचे दर्शन नक्कीच होते. तुम्ही त्यांचे संकेत जाणून घ्या आणि तुमच्या इष्टदेवतेची पूर्ण श्रद्धा भावाने तुम्ही त्यांची सेवा करा. बघतो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.